आता पाहणार आहोत दिवसभरातील टॉप 9 मोठ्या बातम्या। माझ्या मतदारसंघातून 2 नॅशनल हायवे जात आहेत। तसंच मतदारसंघातील इतर कामांबाबत चर्चा केली। नितीन गडकरी पक्ष न बघता लोकांना मदत करता। नितीन गडकरींच्या भेटीनंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया। जीएसटी भवनचं उद्घाटन करायला आलेल्या अजित पवारांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले। इमारतीच्या पहिल्या पायरीला सिमेंट साफ नसल्यानं अजित पवारांनी चिडून अधिकाऱ्याला चांगलंच दरडावलं। नागपूरमधील ठाकरे गटाच्या 2 युवा सेना जिल्हाप्रमुखांवर अपहरणाचा गुन्हा। शशिकांत तिवारी आणि प्रीतम कापसेसह 7 जणांनी बंदुकीच्या धाकावर युवकाचं अपहरण केल्याचा आरोप। महायुतीचा धर्म भाजप आणि शिंदे गटानेच पाळायचा का? विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात पत्रिकेमध्ये शिंदे फडणवीसांचा फोटो न टाकल्यानं जगदीश मुळीक यांची नाराजी। कार्यक्रम पत्रिका प्रशासनाकडून तयार केली जाते। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबद्दल कायम आदर। कार्यकर्त्यांनी अजित पवारांचे बॅनर लावले। आमदार सुनील टिंगरेंचं मुळीक यांना उत्तर। महिलांच्या हाती बंदूक देण्यास माझा विरोध। आत्मसंरक्षणासाठी शस्त्र वापरणं उपाय नाही। नानकराम नेभनानी यांच्या वक्तव्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर अत्याचार आणि हत्या। भाजप खासदार कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य। कंगनाच्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं दुःखद निधन। हैदराबाद येथील रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला। वसंत चव्हाण यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार।